नमस्कार मित्रांनो, आपण आज कर्मथेरी या विषयावर जरा समजून घेऊया. हा व्हिडिओ स्पेशल त्यासाठी आहे की आपण कधी विचार केला आहे का की आपण नेहमी इतरांना बघत असतो. तर कोणाचं शरीर बलाढ्य आहे, कोणाचं शरीर कमकुवत आहे, कोण दिसायला थोडं सुंदर आहे, कोण दिसायला थोडं कुरूप आहे. असं जनमानसामध्ये वेगवेगळी प्रवृत्ती किंवा वेगवेगळी आवृत्ती आपल्याला का पाहायला मिळते. तर मुळात काय होतं ना, की मागच्या जन्मामध्ये आपण जे कर्म केलेले आहेत त्यानुसार शुभ अशुभ किंवा स्वच्छ अस्वच्छ कर्म त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो. नेहमी लक्षात घ्या. आता आपण काही स्वच्छ किंवा अस्वच्छ कर्म जे करतो सामान्य जीवनामध्ये, त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होतो, आपलं शरीर प्राप्त होतं, आपलं रूप प्राप्त होतं. आणि आपण काही शुभ कर्म केलेले असेल, शुभ कर्म किंवा अशुभ कर्म. आता शुभ कर्मामध्ये काय येतं की आता दान धर्म करणे, अन्नदान करणे, धनदान करणे, त्या कर्मांमुळे ना पुढच्या जन्मामध्ये आपल्याला थोडं चांगल्या फॅमिलीमध्ये जन्म मिळू शकतो किंवा ज्या फॅमिलीमध्ये पैसा पाणी आहे मुबलक प्रमाणात त्या फॅमिलीमध्ये आपल्याला जन्म मिळू शकतो. या प्रकारे आपला पुढचा जन्म ठरत असतो आणि आपला बेसिक आपण काय काय करतो, कोणकोणते कर्म कशा प्रकारे करतो, यानुसारही आपल्याला पुढचा जन्म आपला ठरत असतो. तर कर्म करताना थोडं लक्षात घ्या की जाणीवपूर्वक कर्म करा. तुमच्या कोणत्याही वागण्याने किंवा तुमच्या कोणत्याही कर्म केल्याने किंवा काम केल्याने इतरांना काही त्रास होणार नाही, याचं भान तुम्ही नेहमी ठेवलं पाहिजे. आता कधी कधी काय होतं की आपण एखादं काम करतो आणि काम करताना समोरचा व्यक्ती दुखावला जातो. तर लक्षात घ्या, हे दुखावलं जाणं म्हणजे त्याचं इमोशन्स हर्ट झालेले आहेत आणि ते कुठे ना कुठे रिटर्न येणार आहेत. जर ह्या जन्मात जरी ते रिटर्न नाही आले, ते पुढच्या जन्मात थोड्या वेळासाठी का होईना तुम्हाला त्या माणसाच्या समोर यावंच लागेल आणि तो तुम्हाला इमोशनली हर्ट करणार. तर हे लिहिलेलं आहे. असे खूप लहान लहान आणि मोठ्यात मोठे कर्म असतात जे आपल्याला इफेक्ट करतात आणि त्या इफेक्टिव्ह कर्मानुसार आपल्याला पुढचा जन्म हा मिळत असतो. त्यालाच आपण एक म्हणू शकतो की संचित कर्म, आपले मागच्या जन्मातले संचित कर्म काय आहेत त्यानुसार आपल्याला जन्म मिळतो. त्यामुळे कोणतंही कार्य करताना थोडं सांभाळून, थोडे विचार करून कार्य करा की आपल्या कामामुळे, आपल्या काम करण्याच्या पद्धतीमुळे, आपल्या बोलण्यामुळे कोणाला दुःख होणार नाही, कोणाला नुकसान होणार नाही फायनान्शियली. लक्षात आलं का? कोणाला नुकसान होणार नाही, कोणाला दुःख होणार नाही याची आपण काळजी घेतलीच पाहिजे. कारण काय होतं ना की ह्या सगळ्यामुळे आपल्याला परतफेड करणंच आहे. मग ह्या जन्मात असू दे किंवा पुढच्या जन्मात असू दे, परतफेड कर्म आहे. कारण कर्माची ही फळं अशीच मिळत असतात. आलं का लक्षात? त्यामुळे थोडं मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, पण रिॲलिटी अशीच आहे की अशानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही थोडे कर्म काळजीपूर्वक करा. ज्यावेळी तुम्ही कर्म काळजीपूर्वक करणार, अवेअरनेसने करणार ना, तेव्हा लक्षात घ्या की तुमची लाईफ ना थोडी सुखकर होत जाईल. मी म्हणणार नाही की तुम्ही दान धर्म करत सुटा, तुमच्याकडे ₹1 आहे तर तुम्ही 12ने त्यांना द्या.